श्री रामदास केदार यांचा 61वा वाढदिवस आणि शहाताईंचा 50वा वाढदिवस या ठिकाणी आपण एकत्र साजरा करत आहोत। काळजातूनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता रामदास काकांचा स्वभाव हा बॅलन्स्ड, कधीही पर्सनल आणि प्रोफेशनल त्यांनी एकत्र केलं नाही। महत्त्वाची गोष्ट मन स्थिर ठेवणं, कुठल्याही अडचणी आले अडथळे आले तरीही ठामपणे आपला जो डिसिजन घेतला आहे त्याला सिद्ध करणं, हा त्यांच्यातला एक कला किंवा असं म्हणू की त्यांना लाभलेलं एक वरदान। काळजातूनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे आमच्या शहाचा सहवास आणि सुरू झाला तुमच्या आयुष्याचा प्रवास। असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी। शोभा काकूंच्या चेहऱ्यावरचं कायम तेज आणि हसू टिकण्याच्या मागचं राज म्हणजे रामदास काकांचं त्यांच्यावर असलेलं भरपूर प्रेम। तसंच शोभा काकूंनी प्रत्येक पावलोपावली पदोपदी रामदास काकांना तेवढीच साथ दिली। वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यांच्या आई वडिलांबद्दलचं जे प्रेम आहे आणि त्यांचं त्यांच्या मुलींबद्दलचे प्रेम ते बाकी सगळ्यांसाठी पण इन्स्पिरेशन। मी स्वतः अश्विनीकडे भरपूर गोष्टी करून बघून तिच्या शिकतो आणि हेच करत तुम्हाला परत पडेल मुलांची भरपूर तुम्ही केलंय आणि त्याचं इन्स्पिरेशन घेऊन तुमच्यासाठी भरपूर करतात आणि तुम्हाला जो लाईफ पार्टनर मिळालाय बघितला 4 गोष्टी त्यात सांगतो। हसून पाकळ्या उन्हात नाहती सुखात लक्षणी फुले शहारती गुज आपुले मनास संगता। कष्ट अपार केले पाहिले नाही कधी रात्र दिवस तुम्हालाच नाही सुरुवातीच्या काळात घडले किती उपवास। दासातले दास असे नाव तुमचे रामदास जोडीला मिळाला आमच्या शहाचा सहवास। होई ऋतूला जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा। आई वडिलांनी खूप केलं, त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो आम्हाला स्वामींनी सांगितला। खूप कष्टातून त्यांनी शून्यातून एवढं मोठं शून्य प्रेम त्यांनी संपूर्ण कुटुंबालाच आपलेसं बनवलं। प्रत्येक प्रसंगामध्ये असो अनेक नातेवाईकांचं पुण्यामध्ये आल्यानंतर एक हक्काचं घर एक हक्काचं ठिकाण असेल तर ते म्हणजे महाराणी मातांचं